फोटो जरी त्यांचा असला तरी आत या पुस्तकात त्यांच्या कामाची विचाराची मी पूर्णपणे चिरफाड केलेली आहे। तुमच्या मनात जितका राग आहे त्यापेक्षा अधिक पद्धतीने मी त्या पुस्तकात त्यांना फाडलेला आहे, मी त्यांचा विचार फाडलेला आहे। फक्त वाईट वाटलं की आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी फाडायला नाही पाहिजे होतं। काल सकाळपासून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्यांच्या भावनेचा आदर म्हणून मी त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बदलायचा निर्णय घेतलेला आहे। मला त्या फोटोपेक्षा मला भिडेंचं जे काम आहे ते कसं बहुजन समाजाची दिशाभूल करतात हे लोकांच्यापर्यंत न्यायचं आहे। त्या घटनेनंतर आत्तापर्यंत मला जवळजवळ 1000-1200 फोन आले असतील आणि ते सगळे फोन आंबेडकरी समुदायातले आहेत। काय त्यांच्या प्रतिक्रिया त्या लोकांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलं। बहुजन समाजातली जी मुलं आहेत, शेतकरी वर्गातली जी मुलं आहेत त्यांच्या पाठीशी आहेत। त्या सगळ्या मुलांचं कुठेतरी आयुष्य बर्बाद होता वाचावं या भूमिकेने पुस्तक मी लिहिलं आहे आणि ते समाजात परत मी लोकांच्यात आणले। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोष्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। काल 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव या ठिकाणी लाखो आंबेडकरी अनुयायी यांनी जो विजयस्तंभ आहे त्या ठिकाणचा तेथील शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे काल देखील मोठ्या संख्येने त्या ठिकाणी भीम अनुयायी जमले होते। भीमा कोरेगाव ह्या जागेचं ऐतिहासिक महत्त्व आपणा सर्वांना माहीतच आहे। मागच्या 5 वर्षापूर्वी जी त्या ठिकाणी दंगल झाली आणि त्या दंगलीत जे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची जे नावं आली, ह्या सगळा हा जो इतिहास आहे हा सर्व आपणाला माहीतच आहे। परंतु काल तिथे एक घटना घडली आणि ती घटना अशी की वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांनी एक धाडसी पुस्तक लिहिलं। त्या पुस्तकाचं शीर्षक असं होतं की मी संभाजी भिडेंच्या तावडीतून कसा निसटलो, अशा आशयाचं असं शीर्षक असलेलं पुस्तक त्यांनी विक्रीसाठी त्या ठिकाणी नेलं होतं आणि तिथे नेल्यानंतर त्या पुस्तकाबद्दल सकाळपासूनच लोक चर्चा करत होते, वादविवाद करत होते प्रत्यक्ष त्यांना भेटून। परंतु दुपारच्या वेळी ते काही लोकांनी येऊन तर ते मुखपृष्ठ पाहून ते पुस्तक जवळजवळ 1000-1500 पुस्तकांची नासधूस केली, ते पुस्तक फाडलं। मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे। आपण हा जो सगळा घटनाक्रम आहे किंवा दत्तकुमार खंडागळे सरांनी ते पुस्तक का लिहिलं किंवा त्यांची पार्श्वभूमी काय आहे, त्या पुस्तकात नेमकं काय आणि काल झालेला प्रकार, ह्या सगळ्या गोष्टींचा धांडोळा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळवायची असतील, पाहायची असतील तर ही मुलाखत तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका। दत्ताभाऊ, तुमचं स्पेशल गोष्टमध्ये मनापासून स्वागत। काय झालेलं नेमकं काल, काय प्रकार घडला? काल मी भीमा कोरेगावला मी संभाजी भिडेंच्या तावडीतून कसं सुटलो हे पुस्तक मी लिहिलं आहे। त्या पुस्तकातून मी भिडे कसं बहुजन समाजाचं फसवणूक करतात किंवा समाजात विद्वेषाचं वातावरण कसं तयार करतात किंवा मुलांना त्यांची माती कशी भडकवतात हे मांडायचा प्रयत्न केला। आणि ते पुस्तक घेऊन मी काल शौर्य दिवसाच्या दिवशी तिथं माझे स्टॉल लावले होते। मग तिथं गेल्यावर काल सकाळपासून सकाळी 6ला स्टॉल लावला, दुपारी 3ला हा प्रकार घडला। काही लोक आली, भिडेचा फोटो इथं तुम्ही का लावला आहे आणि हे पुस्तक इथं का आणलं आहे असं मग त्यांच्या डोक्यात हे होतं की हे भिडेचं उदात्तीकरण करणारं पुस्तक आहे। मी त्यांना सांगत होतो की हे भिडेचं उदात्तीकरण करणारं पुस्तक नाही, फोटो जरी त्यांचा असला तरी आत या पुस्तकात त्यांच्या कामाची विचाराची मी पूर्णपणे चिरफाड केलेली आहे। मग तुमच्या मनात जितका राग आहे त्यापेक्षा अधिक पद्धतीने मी त्या पुस्तकात त्यांना फाडलेला आहे, म्हणजे त्यांचा विचार फाडलेला आहे। पण ते ऐकायच्या मूडमध्ये नव्हते, त्यांना मी ऐकून घ्यायलाच तयार नव्हते। तुम्ही इथं पुस्तक का लावलं आणि तुम्ही ते फोटो छापलेलं इथं का आणलं असं म्हणत त्यातल्या काही लोकांनी ते फाडा विस्कट असं सुरू केलं। मग त्या एक 100-150 लोकांची ती गर्दी असेल, त्यांनी ते पुस्तक गट्टे उचलले, पुस्तकं फाडली, उधळून लावली, पायदळी टाकली आणि तुडवली, असं एकूण प्रकार तो झाला। मग एखाद्या लेखकाला आपण लिहिलेलं पुस्तक आपल्यासमोर फाटताना ज्यावेळेला दिसलं असेल त्या वेदना त्या लेखकालाच माहिती, मग वाईट वाटलं असेल त्यावेळेला? नाही, मी खऱ्या अर्थानं मी काल सकाळी 6ला स्टॉल लावला। मग काल सकाळपासून जो आंबेडकरी समुदाय येत होता, अभिवादन करायची लोक येत होती, त्यातले अनेक लोक भिडेंचा फोटो बघितला की बिथरायची, त्यांच्या डोक्यात त्याचं ते राग जायचा, याचा फोटो इथं का लावला आहे, या माकडाचा फोटो इथं का लावला आहे, म्हणजे अतिशय कुणी शिवाय द्यायचं, कुणी काय म्हणायचं, म्हणजे त्या प्रतिक्रिया सकाळपासून येत होत्या। सकाळपासून लोक चर्चा करत होते आणि मग त्यांना सांगितलं की बाबा हे असं असं पुस्तक आहे आणि त्यांच्या कामाची पोलखोल या पुस्तकात केलेली आहे। मग ते हां ठीक आहे, मग असू द्या, मग ते स्वीकारायचे। काय लोक पुस्तक घ्यायचे। एक सकाळचा एक किस्सा सांगतो।
साधारण 55-60 वय असेल त्या आजीचं, मावशीचं. त्या आल्या, मला म्हटलं पुस्तक कितीचं आहे, विचारलं, बघितलं, म्हटलं 100 रुपयाचं आहे. मला म्हटलं 50 रुपयाला देता का. मग त्यांचं पुस्तकाबद्दलची उत्सुकता बघून म्हटलं घ्या. पुस्तक घेतलं आणि मला म्हटल्या या माकडाचा फोटो नको होता. म्हणजे एकूण तिथे येणाऱ्या प्रत्येकाला भिडेंच्याबद्दल प्रचंड राग होता. आणि मी माझ्या मित्रांसोबत चर्चा पण करत होतो की या समुदायात किती राग आहे पराकोटीचा, किती चीड आहे. आणि त्या याचं साहजिक होती चीड. म्हणजे भीमा कोरेगावला जे झालं, ज्या पद्धतीची दंगल झाली, त्या दंगलीनंतर या समाजात ती चीड साहजिक आहे आणि नैसर्गिक आहे. त्यामुळं ती पुस्तकं फाडली किंवा काय केली ह्याचं मला कुठेही राग नाही, किंवा पुस्तक फाडणाऱ्यांच्याबद्दल कालही राग नव्हता आणि आताही नाही. फक्त माझं एकच मत होतं की आपण जर आंबेडकरांचे अनुयायी आहोत तर ते पुस्तक वाचून फाडायला पाहिजे होतं. आंबेडकरांनी पण मनुस्मृती जाळली. आंबेडकर प्रचंड पुस्तकावर प्रेम करणारा माणूस. त्यांनी पुस्तकासाठी स्वतंत्र घर बांधलं मोठंच्या मोठं. मग त्या माणसाचे आपण जर अनुयायी असू तर ते पुस्तक वाचून मग जाळा किंवा फाडा, त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. आणि आजही आणि कालही माझ्या मनात मी शांतपणे तिथंच उभा होतो. अगदी मला कसलंही ना भीती वाटली, ना राग आला, ना चिड आली. फक्त वाईट वाटलं की आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनी फाडायला नाही पाहिजे होतं. एकच, त्यांना जरूर फाडा पण वाचून फाडा. माझं आताही तेच मत आहे. पण त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती साहजिक आहे. आणि काल सकाळपासून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या सगळ्यांच्या भावनेचा आदर म्हणून मी त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ बदलायचा निर्णय घेतलेला आहे. मला त्या फोटोपेक्षा मला भिडेंचं जे काम आहे ते कसं बहुजन समाजाची दिशाभूल करतात हे लोकांच्यापर्यंत न्यायचं आहे. आणि त्यासाठी ते मी पुस्तक छापले, त्यासाठी ते लिहिले. आणि ते पुस्तक लिहित असताना मी माझ्या जीवावरची रिस्क स्वीकारून जे उद्या भिडेंची काय लोक आहेत ते सुद्धा माझ्या अंगावर येणार आहेत. काल जसा रोष तिथं आंबेडकरी समुदायात व्यक्त झाला भिडेंना बघून, तसं हे पुस्तक आल्यानंतर हे पुस्तक बघून भिडेंच्या पाठीमागचे जे पाठीराखे आहेत ते सुद्धा उद्या माझ्या अंगावर येणार आहेत, माझ्यावर हल्ले करतील, मला धमक्या देतील, शिव्या देतील. ह्या सगळ्यांची मानसिकता ठेवून बहुजन पोरांचं नुकसान होऊ नये, माझ्या आयुष्यातली 7-8 वर्ष त्यांच्या पाठीमागे गेली. मी येणारच आहे त्या प्रश्नाकडे. तुम्ही म्हटला की ह्या सगळ्या लोकांच्या भावनांचा आदर करत मी मुखपृष्ठ बदलण्याचा निर्णय घेतोय. ॲक्च्युली तिथे आलेल्या सगळ्यांचं पुस्तकाबद्दल किंवा तुमच्याबद्दल कुठलाच आक्षेप नव्हता. हे आज या 2 दिवसातल्या सामाजिक माध्यमात ज्या पोस्ट येत आहेत किंवा बऱ्याच जणांचे फोन येत आहेत त्याच्यातून दिसून येतं. पण ते जे मुखपृष्ठ होतं ते मुखपृष्ठ पाहून अनेकांना तो राग म्हणजे चीड आली. कारण ते 1 जानेवारी 2018ला ज्यांची नावं जोडली गेली त्या दंगलीशी त्यांचा तो फोटो पाहून म्हणजे कदाचित तुम्ही देखील कल्पना केली नसेल की एवढा शोभ उसळू शकतो. तुम्हाला वाटते की मुखपृष्ठात कुठेतरी म्हणजे तसं वेगळं असायला हवं होतं किंवा असं मी त्या आता भिडेंच्या संदर्भातलं पुस्तक आहे त्यामुळे भिडेंचा फोटो छापणं साहजिक आहे. पण तरी पण काल त्या सगळ्या लोकांच्या सकाळपासूनच्या प्रतिक्रिया बघतात ती जी चीड आहे त्या भावनेचा मला आदर आहे. मी या लोकांच्या मनात जेवढी चीड आहे तेवढीच त्यांच्या कामाबद्दल मला चीड आहे. पण शेवटी मी विचाराचा द्वेष करणारा माणूस आहे, व्यक्तिद्वेष. मी पण आंबेडकरांना मानतो, मी पण मला त्यांचा अनुयायी मानतो. मग आंबेडकरांचा अनुयायी म्हणत असताना मी व्यक्तीचा द्वेष नाही करणार. मी भिडेंच्या विचारांची चिरफाड करेन. त्यांचं पुस्तक किंवा त्यांचं फोटो फाडण्यापेक्षा मी भिडेंच्या विचारांची चिरफाड अधिक जास्त करेन. आणि त्या पुस्तकात मी तेच केले. पण तरीसुद्धा या सगळ्या लोकांच्या भावनेचा आदर म्हणून मी नक्की त्या मुखपृष्ठाचं जे फोटो आहे तो काढून दुसरं मुखपृष्ठ तयार करतो आहे. पण मला प्रकर्षानं मी अगदी हे सांगेन, म्हणजे अगदी ठळकपणे मला हे सांगायला आवडेल, काल त्या काही लोकांनी म्हणजे 4 टाळक्यांनी ते पुस्तक फाडलं किंवा विस्कटलं, उधळलं, त्यापेक्षा काल त्या घटनेनंतर आत्तापर्यंत मला जवळजवळ 1000-1200 फोन आले असतील. आणि ते सगळे फोन आंबेडकरी समुदायातले आहेत. काय त्यांच्या प्रतिक्रिया त्या लोकांनी मला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठबळ दिलं. ते पुस्तक त्यांनी मागवलं आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत दत्ताभाऊ, तुम्ही घाबरू नका, तुम्ही नाराज होऊ नका, आम्ही तुमच्यासोबत आहेत, तुमचं नुकसान झालेलं आम्ही भरून द्यायला आम्ही तयार आहे आणि आम्हाला माफ करा. त्या लोकांच्या वतीनं आम्ही तुमची माफी मागतो. असे जवळपास कालपासून 1000 ते 1200 फोन आले असतील. त्यामुळं सरसकट मी सगळ्यांना दोष देणार नाही आणि तसा दोष देणं चुकीचं आहे. म्हणजे जर 4 टाळक्यांनी उठून ते कृत्य केलं असेल त्या कृत्याचं मी समर्थन करणार नाही, मी निषेधच करेन. पण त्यानंतर आत्तापर्यंत जे फोन येत आहेत, आंबेडकरी समूहातले जे लोक माझ्या पाठीशी उभे राहत आहेत, मला पाठबळ देत आहेत, त्या सगळ्यांचं मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जाहीरपणे आभार मानतो. त्यांनी मला निराश होऊ नका, नाराज होऊ नका आणि खचू नका असं इतक्या ताकदीनं पाठबळ दिलं. आणि तुमचं आर्थिक नुकसानसुद्धा आम्ही भरून काढू, त्याचीही तुम्ही चिंता करू नका.
मी 90% म्हणण्यापेक्षा 95 ते 98% लोक अगदी इतक्या ताकदीनं माझ्या पाठीशी उभे राहिले. मग या हे त्या 4% किंवा 2% या लोकांचं मला विशेष आणि कौतुक वाटतं. त्या सगळ्यांना मी आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण हा खरा आंबेडकरांचा वारसा आहे. नाही, नक्कीच आंबेडकरी समाज कालपासून जे फोन येत आहेत त्यांनी ज्या पद्धतीने हे सगळं स्वीकारलं किंवा तिथं सुद्धा डॉक्टर शमीबा पाटील असतील, मी त्यांचं खरोखर आभार मानेन. त्या पळत आल्या, त्यांनी मला म्हणजे पाठबळ दिलं, माझ्या पाठीशी उभे राहिल्या, त्या लोकांच्या समोर उभ्या राहिल्या, ठाकल्या त्या, आणि त्या लोकांना पांगवलं. अगदी जितरत्नाचा मला फोन आला, साक्यनीतींचा फोन आला, अनेक चळवळीतल्या अनेक मित्रांचे मला फोन आले. ते सगळे लोक माझ्या पाठीशी उभे राहिले आणि खऱ्या अर्थानं हा आंबेडकरांचा विचार आहे. त्यांच्या मनातली जी व्यापकता आहे ते आंबेडकरांची वाट आहे. आणि मी पुस्तक फाडणाऱ्यांना पण विनंती करेन की तुमच्याबद्दल माझ्या मनात कसलाही राग नाही, पण तुमची जी प्रतिक्रिया आहे ती कुठेतरी तालिबानी पद्धतीची आहे, ते आंबेडकरांना शोभत नाही. तुमचा राग त्याबद्दल तुमच्या रागाबद्दल मला सहानुभूती आहे. कारण तुम्ही जे भोगलं आहे, त्या दंगलीच्या निमित्तानं जे भोगलं, जे सोसलं, त्याचा नक्कीच मला सहानुभूती आहे. आणि त्या ठिकाणी कुणीही असतं तर इतका राग असणं साहजिक आहे. फक्त आंबेडकरांचा अनुयायी म्हणवताना या टोकाला आपण जाऊ नये, एवढी माझी विनंती आहे त्यांना. नक्कीच आंबेडकरी समाजाचं पुस्तकावरचं प्रेम हे चैत्यभूमी, दीक्षाभूमी याच ठिकाणी दिसत असतं. भूमिका घेणारा हा समाज आहे. मला आता त्या पुस्तकावरती यायचं आहे की हे पुस्तक लिहावं, मी संभाजी भिडेंच्या तावडीतून कसा निसटलो, हे पुस्तक लिहावं असं तुम्हाला का वाटलं? मी भिडेंच्या सोबत माझ्या आयुष्यातली 7-8 वर्ष वाया घालवली. पण ज्या वयात अभ्यास व्हायला पाहिजे, ज्या वयात उद्योग व्यवसायात उभं राहायला पाहिजे, त्या वयात मुलं भरकडली जात आहेत, त्यांची माती भडकवली जात आहेत. आणि ही मुलं कुठेतरी वाचली जावीत, त्यांचं वैचारिक नुकसान होऊ नये, आर्थिक नुकसान होऊ नये, त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होऊ नये, या मानसिकतेपोटी मी हे पुस्तक लिहायचा निर्णय घेतला. म्हणजे अनेक मुलं, हजारो मुलं, बहुजन समाजातली जी मुलं आहेत, शेतकरी वर्गातली जी मुलं आहेत, ती त्यांच्या पाठीशी आहेत. ह्या सगळ्या मुलांचं कुठंतरी आयुष्य बर्बाद होता होता वाचावं, या भूमिकेने हे पुस्तक मी लिहिलं आहे. आणि ते समाजात परत मी लोकांच्यात आणले. भिडेंच्या सोबत काम करणारी जी मुलं आहेत ती सगळी बहुजन समाजातली मुलं आहेत. खऱ्या अर्थानं जी त्यांच्यासोबतची जी मुलं आहेत ती अतिशय निखळ मनाची आहेत. त्यांचं शिवाजी महाराजांच्यावरती प्रचंड प्रेम आहे, त्यांचं या मातीवरती प्रचंड प्रेम आहे. आणि त्यांच्या मागचा जो हा सगळा बहुजन समाज आहे तो भाबडा आहे, तो प्रामाणिक आहे. मी इतकी वर्ष त्या त्यातले अनेक जण माझे मित्र आहेत. ह्या सगळ्या भाबड्या आणि निखळ मनाच्या मुलांना त्यांचा कावा लक्षात येत नाही. ते शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी त्यांच्या पाठीमागं धावत आहेत, पण त्यांच्या मागं धावता धावता त्यांचं किती नुकसान होते, कशा पद्धतीचं नुकसान होते हे त्यांच्या लक्षात येत नाही. आणि ते लक्षात यावं आणि पाठीमागची माणसं त्यांच्या पाठीमागं पळायचं बंद व्हावं, या विचारापोटी हे पुस्तक मी लिहायचा निर्णय घेतला. तुम्ही हे पुस्तक आता लिहित आहे, परंतु संभाजी भिडे यांच्या विरोधात तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून लेख लिहित आहे सोशल मीडियात. त्याच्या विरुद्ध काही लोकांचं तुम्हाला समर्थन देखील मिळालं, परंतु तुम्हाला अनेकांनी धमकी दिली, मारण्याची धमकी दिली, अंगावरती आले. तो काय अनुभव होता? हे मी जसं पत्रकारिता करतो, जेव्हापासून पत्रकारिता करतो आहे, लिखाण परखड असल्यामुळे हे सगळे अनुभव माझ्या पाठीशी आहेत, म्हणजे गाठीशी आहेत. मी अनेक वेळा त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी मला धमक्या दिल्या, शिव्या दिल्या, अंगावर यायचा प्रयत्न केला, पण याची कधीच भीती वाटली नाही. त्यातले धमक्या देणारे आज माझे चांगले मित्र आहेत. त्यांचं परिवर्तन हो, आता विट्यातलाच एक माझा मित्र आहे जो पूर्वी त्यांच्याकडे सोबत काम करायचा. त्यानेही मला 2014 साली असंच माझ्या शिव्या दिल्या, धमक्या दिल्या, अंगावर यायचा प्रयत्न केला, पण त्याला नंतर कळलं की आपण चुकीचं आहे. त्यानं परत शिवप्रतिष्ठान सोडलं. आज तो भिडेंसोबत नाही, त्यांना सोडून वेगळं काम करतोय. आज तो चांगला सामाजिक कार्यकर्ता म्हणून या शहरात काम करतोय. अशी अनेक मुलं जे सुरुवातीला मला शिव्या द्यायचे, पण नंतर ते माझ्यासोबत आले किंवा त्यांनी ते सोडून बाहेर पडले त्यातून. त्यामुळं ही मुलं, मी मगाशीच म्हटलं, ही मुलं निखळ आहेत. यांच्या मनात कपट कारस्थान काय नाही. निखळ शिवाजी महाराजांच्यावर प्रेम आहे, या देशावर त्यांचं प्रेम आहे. फक्त त्याचा दुरुपयोग केला जातो आहे, त्यांच्या बाबडेपणाचा, त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि निखळपणाचा त्यांच्याकडून दुरुपयोग केला जातो आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्या प्रेमाचा वापर केला जातो आहे. ते कुठेतरी थांबलं जावं. आणि धमक्या, दमबाजी ह्या सगळ्याची मी मानसिकता ठेवली. हे काम करता करता पुस्तक लिहिताना म्हणजे ती फार मोठी रिस्क होती, तुम्ही सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे. मग कसं काय हा धाडसी निर्णय घेतला, म्हणजे एवढी रिस्क घ्यायची? हे काम करताना जरी माझ्या हल्ला झाला,
अगदी त्यांनी माझा जीव जरी घेतला तर मी तयार आहे. बरं. जर समाजाला सत्य सांगताना त्याचं मोल जर चुकवावं लागत असेल आणि ते कुठल्याही पद्धतीचं, आर्थिक असू द्या, शारीरिक किंवा मानसिक, त्या सगळ्याला मी तयार आहे. ती पुस्तक माझी पण मानसिकता कर्ज आहे. काढूनच मला वाटतं हे पुस्तक कर्ज काढूनच मी छापलेलं आहे. आणि हे सत्य सांगताना माझं काही, आपल्या लोकांना जर सत्य सांगायचं आहे किंवा त्यांचं नुकसान थांबवायचं आहे, कुणीतरी करायला पाहिजे, कुणीतरी बोलायला पाहिजे. सगळ्यांनीच मौन धरलं, सगळ्यांनी आपल्या स्वार्थासाठी मौन धरलं, गप राहिलो, तर आपण त्या घटनेचं, आपण पण गुन्हेगार आहे. एखादी घटना समाजात घडत असताना त्याला जर आपण थांबवलं नाही किंवा त्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं नाही, त्याला विरोध केला नाही, तर पुढचा गुन्हा करणारा जेवढा जबाबदार आहे तेवढेच आपण जबाबदार आहे. आज भिडे ज्या पद्धतीने समाजाचं, बहुजन समाजाचं नुकसान करत आहेत हे आपल्याला कळतं आहे, आणि तरी पण आपण शांत बसत असू, त्यावेळेला आपल्या स्वार्थासाठी किंवा आपल्या सुरक्षेसाठी आपण गप्प बसत असू, तर आपण चुकीचं आहे. आपल्याला जर वेळच्या वेळी यावर बोलता नाही आलं, व्यक्त नाही होता आलं, तर आपण चुकीचं आहे. आपण त्यांच्या इतकंच दोष आहे. भिडे जेवढे दोष आहेत तेवढं यावर न बोलणारे लोक दोष आहेत. आणि मला हा दोष घ्यायचा नाही. मला वाटतं यावर बोललं पाहिजे, लिहिलं पाहिजे, व्यक्त झालं पाहिजे. मग त्यासाठी वाटेल ती किंमत मोजायला मी तयार आहे. मग मगाशी म्हटलंच, माझा जीव जरी गेला तरी मी तयार आहे, पण मी बोलत राहणार. हे चुकीचं, याला चुकीचं म्हणत राहणार. मला ह्या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर द्या. म्हणजे तुम्ही एकेकाळी 8-10 वर्ष काम केलं त्यांच्यासोबत, आणि आता त्यांच्या विचारांच्या विरोधात, म्हणजे जे चुकीचे विचार आहेत त्याच्या विरोधात प्रखरतेने बोलतायत, निर्भीडपणे व्यक्त होत आहे, तर हा बदल कसा काय झाला? हे सगळं काम करत असताना मी त्यांच्यासोबत काम करता करता महात्मा फुलेंना वाचत होतो. महात्मा फुले वाचताना मला दोन्ही चिक्की सवायची. भिडे सांगायचे वेगळं आणि फुले सांगायचे वेगळे. आणि भिडे फुलेंचा द्वेष करायचे. त्यांच्या अनेक बोलण्यातनं फुलेंच्याबद्दल, गांधीजींच्याबद्दल किंवा आंबेडकरांच्याबद्दल नकळतपणे तिरस्काराची भावना व्यक्त व्हायची. मग याचा कुठेतरी तुलना व्हायची मनात. आणि दरम्यानच्या काळात जेम्स लेन प्रकरण घडलं, आणि त्या प्रकरणानंतर मी पूर्णपणे त्यांच्यापासून बाजूला झालो. कारण लेन प्रकरणात त्यांनी बोटचेपी भूमिका घेतली किंवा भूमिकाच घेतली नाही. या सगळ्या प्रकरणाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. आम्हाला असं वाटत होतं की त्यांनी निषेध करावा, त्यांनी मोठा मोर्चा काढावा, त्यांनी मोठं आंदोलन करावं, पण यातलं त्यांनी काहीच केलं नाही. मग एकंदरीत त्यांना नेमकं काय हवं आहे? महात्मा फुले वाचले, त्यानंतर आंबेडकर वाचले, त्यानंतर गांधी वाचले. हे सगळं वाचल्यानंतर भिडेंचं काम नेमकं ते सांगतात ते वेगळं आहे, ते दाखवतात ते वेगळं आहे, आणि त्यांच्या मनातला कावा वेगळा आहे हे लक्षात आलं. आणि त्यानंतर मी त्यांच्यापासून बाजूला झालो. तुम्ही म्हणताय त्यांच्या मनातला कावा वेगळा आहे, तरी आजही ग्रामीण महाराष्ट्रामध्ये त्यांना, म्हणजे बहुजन समाजातलीच पोरं त्यांच्या मागे एवढ्या मोठ्या संख्येने का जात आहेत? मी खऱ्या अर्थानं हा दोष त्या मुलांचा नाही. मी असं म्हणेन, मी सुद्धा माझ्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांच्यासोबत कामाला उभं राहिलो. त्या मुलांना दोष देण्यापेक्षा किंवा भिडेंना दोष देण्यापेक्षा पर्यायी जी चळवळ आहे ज्या विचाराची, आपण हा महाराष्ट्र कुणाचा म्हणतो? फुले शाहू आंबेडकरांचा म्हणतो. जर हा महाराष्ट्र फुले शाहू आणि आंबेडकरांचा असेल आणि त्याच महाराष्ट्रात इतका मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे पडत असेल, तर हे या विचाराचा अपेश आहे. पुरोगामी चळवळीतली माणसं या युवकांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते पोहोचत नाहीत त्याचा हा परिणाम आहे. माझ्यापर्यंत माझ्या वयाच्या 14व्या वर्षी भिडे पोचले, पण माझ्यापर्यंत आंबेडकर पोचले नाहीत, माझ्यापर्यंत फुले पोचले नाहीत, शाहू महाराज पोचले नाहीत. ही चूक माझी आहे का? जर भिडे पोचत असतील आणि ते पोचत नसतील तर ह्या चळवळीत काम करणाऱ्यांचा हा दोष आहे, त्यांची चूक आहे. पुरोगामी चळवळीनं अधिकपणे समाजाच्या तळापर्यंत पोचायला हवं, झिरपत जायला पाहिजे. कारण तुम्ही पोचत नाहीत तिथं ते पोचत आहेत. मग तुम्ही जर पोचला तर ते पोचणार नाहीत ना. मग जिथं भिडे पोचत आहेत तिथं या चळवळीनं पोचलं पाहिजे. तिथं जाऊन फुले, शाहू आणि आंबेडकरांचे विचार सांगायला पाहिजेत. हे जर याच्यावर हेच मात्र आहे ना, तुम्हाला भिडेंचा जर प्रभाव नष्ट करायचा असेल तर ही महाराष्ट्राला पुरोगामी चळवळीचा प्रचंड मोठा वारसा आहे, आणि तो वारसा असताना जर तो पोचवला जात नसेल तर आपल्या या पिढीचं अपयश आहे. चळवळीत काम करणाऱ्या सगळ्या नेत्यांचं, चळवळीतल्या सगळ्या नेत्यांचं हे अपयश आहे. आपण अधिक ताकदीने या लोकांच्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत, तळातल्या घटकापर्यंत ह्या मोठ्या लोकांचा, ह्या परिवर्तनातल्या वाटसरूंचा विचार घेऊन पोचायला पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस ह्या सगळ्या लोकांना घेऊन पोचाल त्यावेळी आपोआप भिडे पोचणार नाहीत समाजात. त्या युवकांच्या डोक्यात फुले, शाहू, आंबेडकर असतील. हे पोचले जात नाहीत म्हणून भिडे डोक्यात आहेत. तुम्हाला अपेक्षा आहे की ह्या पुस्तकाच्या माध्यमातून बहुजन तरुणांच्यात परिवर्तन होईल? मी 100% म्हणणार नाही, पण नक्की 10-20% परिवर्तन होईल याची मला खात्री आहे. आणि ते व्हावं यासाठीच या पुस्तकाचा घाट मी घातला आहे.
मग काय नेमके काय ठळक मुद्दे काय त्या पुस्तकांमध्ये? भिडे कशा पद्धतीनं मुस्लिम द्वेष पसरवतात, कशा पद्धतीनं मुस्लिमांच्याबद्दल माती भडकवतात ही आहे. भिडे कधी मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करा म्हणत नाहीत, कधी त्यांनी एखादा उद्योग सुरू करा म्हणून सांगितलं नाही, कधी त्यांनी एखादं रक्तदान शिबिर घेतलेलं नाही, कधी त्यांनी एखादं झाड लावा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला नाही. पण शिवाजी महाराजांच्या आयुष्यात त्यांनी सगळ्या शाखेत काम केलं, सगळ्या क्षेत्रात काम केलं. महाराजांनी जल पाण्यावरती काम केलं, महाराजांनी शेतकरी धोरणावर काम केलं. महाराजांच्या आयुष्यातली लढाई फक्त 1% पार्ट आहे किंवा 10% पार्ट आहे लढाया, पण 90% महाराजांचं आयुष्य रचनात्मक आहे, सर्जनशील आयुष्य आहे. पण ते 90% विचार आहेत महाराजांचे, ते सांगितले जात नाहीत. महाराजांनी अफजल खानाचा कोथळा कसा काढला, महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली, याच गोष्टी बहुजन समाजातल्या युवकांना सांगितल्या जातात. किंवा संभाजीराजांची हत्या कशी केली औरंगजेबानं, हेच प्रकर्षानं सांगितलं जातं. पण संभाजीराजांनी जी ग्रंथ लिहिले, संभाजीराजांनी जो अभ्यास केला, इतके संभाजीराजे इतक्या मोठ्या ताकदीचे विद्वान होते, हे कधीच सांगितलं जात नाही. म्हणजे मग या मुलांच्यात वाचनाची चळवळ असेल किंवा त्यांना ते सांगत नाहीत ना, तुमच्या गावात एखादं वाचनालय काढा, एखादं स्पर्धा परीक्षेचं सेंटर काढा, तिने असं कधीच सांगितलं नाही असता काय. फक्त मुस्लिमांचा द्वेष किंवा शिक्षणाच्या उभी राहत नाही ना त्याने. मी तर असं म्हणेन, जर या युवकांना शिवाजी महाराजांच्या विचारच करायचा असेल तर ती आज गरज आहे, संभाजीराजांच्या विचारांचं करायचं असेल तर ती काळाची गरज आहे. पण आजचा शिवाजी महाराजांच्या विचाराचा युवक कुठं पाहिजे, तर या जिल्ह्याचा कलेक्टर जो आहे तो शिवाजी महाराजांच्या विचाराचा पाहिजे. भिडे म्हणतात शिवाजी महाराजांच्या रक्तकाठाची पिढी झाली पाहिजे. ती कुठल्या पद्धतीत झाली पाहिजे, इथला तहसीलदार, इथला प्रांत, इथला कलेक्टर किंवा इथला PSI, इथला PI त्या विचाराचा असेल तर इथली जनता अधिक चांगली होईल, त्यांचे प्रश्न अधिक सुसह्य होतील. आज भाकरीचे प्रश्न आहेत लोकांना, जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य निर्माण केलं आणि शेतकऱ्याच्या देठाला हात लावायचा नाही अशी आपल्या सैनिकांना तंबी दिली. ज्या लोकांनी त्या पद्धतीने चुकीचं वर्तन केलं त्यांना कडक सजा दिली. आज आपल्या समाजात महिलांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात बलात्कार जर प्रमाण काढलं तर तासाला 150च्या वर आहे, तासाला 150 बलात्कार होत असतात. जर सरासरी तपासली तुम्ही ही आकडेवारी काढली तर 150पेक्षा जास्त बलात्कार होत आहेत. ज्या समाजात शिवाजी महाराजांचं इतकं मोठं आदर केला जातो तिथं येऊ शकतं का? मग हे का होतं तर जगण्यात येत नाही. आज आपल्या समाजाला भ्रष्टाचाराचं जर प्रमाण काढलं, तुम्ही एकही कार्यालय असं नाही की तिथं भ्रष्टाचार होत नाही. कुठलंही काम लाच दिल्याशिवाय होत नाही. लाच दिल्याशिवाय जर होत नसेल तर महाराजांचा पराभव आहे. महाराजांच्या विचाराची खरी गरज कुठं आहे? जगण्यात आहे. डोक्यावर घ्यायची गरज नाही, डोक्यात घ्यायची गरज आहे. मग भिडे ते करायला लावत नाहीत. मग भिडेंनी या युवकांना खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज काय ते सांगायला पाहिजे, पण ते सांगितलं जात नाही. भिडे कधी शेतकऱ्यांसाठी उभे राहत नाहीत. आज त्यांच्या पाठीची जी मुलं आहेत ती 99% शेतकरी वर्गातली आहेत. म्हणजे तुम्ही जे त्यांना जवळून अनुभवले किंवा आत्ताचं जे त्यांचं ज्या पद्धतीने काम चालू आहे, एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला, बरोबर? बरोबर, अगदी बरोबर. मग हे पुस्तक आता तुम्ही कशा कशा प्रकारे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे तुमचा? मला सोशल माध्यमांचा मी वापर करेन, त्या माध्यमातून पण अनेक लोकांच्यापर्यंत पोहोचेन. पुस्तकाच्या प्रती जास्तीत जास्त घराघरापर्यंत पोहोचवायची माझी इच्छा आहे. आता तुम्हाला कालपासून बऱ्याच लोकांचे फोन आले की पुस्तक आम्हाला वाचायचं आहे, वाचायचं आहे. कालपासून 1000-1500 लोकांनी मला सांगितलं की ते पुस्तक आम्हाला वाचायचं आहे आणि आम्हाला पाहिजे. आता लोकांना जर ते पुस्तक अवेलेबल व्हायचं असेल तर ते आपण कशा पद्धतीने करून देतोय? आता मी हे पुस्तक लोकांना घरपोच देऊ शकतो. म्हणजे आपण पोस्टाने किंवा कुरिअरने त्यांच्या घरी पाठवू शकतो. त्यांनी फक्त व्हॉट्सअपवरती माझा 9561551006 माझा नंबर आहे. खाली डिस्प्लेला एक नंबर दिला जातोय, तर त्या नंबरवरती तुम्ही त्याचे जे काय स्वागत मूल्य जे असेल ते त्या फोनपे जीपेला पाठवून तुमचा ॲड्रेस पाठवा. येत्या काही दिवसामध्ये तुमच्यापर्यंत ते पोहोचलं जाईल. तुम्ही ते पुस्तक वाचा. पुस्तक वाचणाऱ्यांना काय तुम्ही आव्हान कराल? पुस्तक वाचणाऱ्या लोकांनी ते पुस्तक वाचावं आणि जे युवक आहेत सगळ्या, मला तर वाटते सगळ्या बाजूच्या लोकांनी सगळ्या बाजूच्या लोकांनी ते पुस्तक कुठल्या एका ठराविक गटासाठी नाही. म्हणजे कालच्या निमित्तानं काही लोकांचं असंही म्हणणं आलं की आम्हाला त्या पुस्तकाची काय गरज आहे. कुठलाही विचार निश्चित कुणासाठीच नाही, तो जाणून घेतला पाहिजे, वाचला पाहिजे. किंवा असंही म्हणणं आहे की लोकांचं की तुम्ही अशा घटकांमध्ये ते पोहोचवलं पाहिजे की ज्यांच्यावर ह्या विचारांचा म्हणजे संभाजी भिडे यांच्या विचाराचा पगडा जास्त आहे, तिथे तुम्ही पोहोचवणार का ते पुस्तक? असंही ते तिथं तर त्यांच्यासाठीच ते पुस्तक लिहिलं आहे मी. त्यांच्या पाठीमागं जे पळत आहेत,
आणि त्यांच्या पाठीमागं पडणारे काही टक्केवारीचं प्रमाण कमी जास्त असेल, पण सगळ्या समुदायातली लोक आहेत. असं नाही की याच अमुक एकाच समुदायाचे आहेत, सगळ्याच समुदायाचे आहेत, फक्त टक्केवारीत प्रमाण कमी जास्त आहे. पण एखादा विचार कुणाला निषिद्ध आहे किंवा कुणाला योग्य असं नाही, विचार आहे, तो स्वीकारला पाहिजे, वाचला पाहिजे. मग त्यानंतर त्याचा प्रतिवाद करा, खोडून काढा किंवा स्वीकारा किंवा न स्वीकारा. पण न वाचता न स्वीकारणं किंवा त्याचा प्रतिवाद करणं किंवा त्याच्यावर फाडून टाकणं, टीका करणं योग्य नाही ना. तुम्ही ते आधी वाचा ना, वाचून मग त्या सगळ्या प्रतिवाद करा, त्याचा विरोध करा किंवा ते फाडून टाका किंवा जाळून टाका. पण आधी वाचा, ही पहिली प्रक्रिया आहे. पुस्तकं सगळ्याच लोकांनी वाचावं, सगळ्या चळवळीतल्या लोकांनी, सगळ्या समुदायातल्या वाचावे. अगदी भिडेंच्या कार्यकर्त्यांनी तर ते आवर्जून वाचावं. आणि मी त्यांच्यासाठीच लिहिलं आहे. ते ज्यांचे म्हणजे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे नाहीत, उद्या जे नाहीत ते जाऊ शकतात ना पाठीमागं. बरोबर. समजा आज तुम्ही जर कार्यकर्ते नसाल, होऊ शकता ना उद्या. मी सगळ्यांनीच वाचावं आणि त्यातून सावध व्हावं यासाठी ते पुस्तक आहे. मगाशी एक विषय सांगता राहिला, त्यांच्या पाठीमागे जे काम करणारी कार्यकर्ते आहेत ते सगळे शेतकरी वर्गातले आहेत. भिडेने आजपर्यंत शेतकऱ्यांची जी आजची अवस्था आहे, प्रचंड हाल आहे शेतकऱ्याची. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण तपासलं तर प्रचंड मोठं आहे, अजूनही थांबलेलं नाहीत. मग शेतकऱ्यांचा विषय घेऊन शिवाजीराजांनी शेतकऱ्यांना प्रचंड ताकदीनं बांधायचा प्रयत्न केला आहे, उभं करायचा प्रयत्न केला आहे. मग ते जर शिवाजीराजांचं शेती आणि शेतकऱ्यांचं प्रेम बघितलं तर भिडेंनी शेतकऱ्यांसाठी फार मोठं आंदोलन उभं करायची गरज आहे. ते खरेच जर शिवाजी महाराजांचे अनुयायी असतील भिडे, तर त्यांनी शेतकरी प्रश्नावर प्रचंड मोठं आंदोलन या देशात उभं करावं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढावं, या सरकारशी 2 हात करावेत आणि शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घ्यायला सरकारला भाग पाडावं. पण भिडे असं कधीही करत नाहीत. माझं वय आज 42 आहे, त्यांनी कधीही शेतकरी प्रश्नावर बोललेलं नाही. ते जर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करतील तर त्यांच्या मागचा जो कार्यकर्ता आहे त्याचं घर समृद्ध होईल. आणि तो हिंदू आहे ना, या देशातला जो शेतकरी आहे तो 90% हिंदू आहे, 80 ते 90% तो हिंदू आहे. जर भिडेंनी शेतकरी प्रश्नावर काम केलं तर हिंदू समृद्ध होईल ना, त्या हिंदूंचंच भलं होईल. ते शेतकऱ्यांबद्दल बोलत नाही, पण शेतकऱ्यांचा आसूड लिहिणाऱ्यांबद्दल, शेतकऱ्यांचा आसूड लिहिणाऱ्या फुलेंच्याबद्दल बोलतात, त्यांच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करतात. हा त्यांच्या विचारातली खोट आहे. पण हे भिडेंच्याबद्दल बोलण्यापेक्षा त्यांच्या पाठीमागं पळणाऱ्या कार्यकर्त्यांनी समजून घ्यायला पाहिजे नेमकं चांगलं काय वाईट काय. आणि त्यांच्या मागं पळणारे कार्यकर्ते, मी खरंच परत सांगेन, ती मुलं निखळ आहेत, पण त्यांची माती भडकवली जात आहेत. मला जरी शिव्या दिल्या त्या पोरांनी, मला राग नाही, कारण त्यांच्या डोक्यात जे घुसवलं जातं ते रिॲक्ट होत आहेत. पण त्यांच्यापर्यंत बाकीचे फुले शाहू आंबेडकरांचे विचार ताकदीनं पोहोचवणं गरजेचं आहे. मी चळवळीतल्या लोकांना विनंती करेन की आपण कमी पडतो या पोरांच्यापर्यंत पोहोचायला. आपण ताकदीनं त्या पोरांचा विरोध करण्यापेक्षा, त्यांना शिव्या देण्यापेक्षा, त्यांना वाईट म्हणण्यापेक्षा त्या पोरांच्या डोक्यातले भिडे काढून आपण कशा पद्धतीने काढू शकतो. अगदी काल या पुस्तकाच्या निमित्तानं ज्यांनी पुस्तक फाडलं त्यांनासुद्धा मी म्हणेन की ज्या हजारो पोरांच्या डोक्यात भिडे आहेत ते तुम्ही आंबेडकरांचं पुस्तक घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचा, त्यांचं प्रबोधन करा, त्यांचं परिवर्तन करा. तुम्ही म्हणताना आम्हाला या पुस्तकाची गरज नाही. तुम्ही ज्यांना शत्रू समजताय तो शत्रू तरी समजून घ्या. आणि तो शत्रू जर तुम्हाला भोवतट करायचा असेल, समाजात तो ज्यांच्या डोक्यात उतरला आहे तो काढायचा असेल तर तो विचार समजून घ्यायला पाहिजे, तो वाचला पाहिजे. आणि त्याच्यावरची जी मात्रा आहे फुले शाहू आंबेडकर, ती त्या पोरांच्यापर्यंत, त्या लोकांच्यापर्यंत घेऊन जायला पाहिजे. आणि त्या लोकांना मी विनंती करेन, हे सगळे विचार त्या पोरांच्यापर्यंत घेऊन जावा. तुम्ही तिरस्कार करून निग्लेक्ट करू शकत नाही, कारण तुम्ही एका पानावरचा भिडे फाडला तर भिडे संपत नाहीत. तुम्ही काल हजार 1,500 पुस्तकावरचे भिडे फाडले, अशाने भिडे संपले का? किंवा ज्या या राज्यातल्या साधारण 50-60 त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्या मनातले भिडे संपत आहेत का? तुम्ही पुस्तकावरचे फाडले ना, पण मनातले कसे फाडणार आहेत? त्या पुस्तकातनं त्या पोरांच्या मनातले जे भिडे आहेत ते फाडण्याचा किंवा ते पुसण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. जी मुलं हे पुस्तक वाचतील त्यातले 10-20% कार्यकर्ते नक्की बदलतील, हा मला विश्वास आहे. कालच्या प्रकारानंतर मॅक्स मार्क्सच्या वाहिनीला असेल किंवा डॉक्टर शमीबा पाटील असतील, निखिल वागळे असतील, डॉक्टर संग्राम पाटील असतील, सोशल माध्यमात अगदी साक्य नितीन असेल, खूप लोक माझ्या पाठीशी उभी राहिली. या कालपासून ज्या ज्या लोकांनी मला फोन केले, पाठबळ दिलं, त्या सगळ्यांचंच मी धन्यवाद देतो आणि सगळ्यांचा आभार मानतो. तुम्ही सगळे माझ्यासोबत उभे राहिलात, त्यामुळे मला अधिक ताकदीने लढायला आणि यावर काम करायला बळ मिळालं. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आभारी आहे. नक्कीच आज तुम्ही वेळात वेळ काढला.
काल तो प्रकार झाला त्या ठिकाणी भीमा कोरेगाव या ठिकाणी, त्याबद्दलचे घडलेला प्रकार, तुमची भूमिका, पुस्तका का तुम्ही लिहिलं, पुस्तकात नेमकं काय आहे आणि इतरही सगळ्या गोष्टी, तुमचे अनुभव पूर्वाश्रमीचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि धन्यवाद.